कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून डॉक्टर गजानन उपलेंचवार यांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या मागणीची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे। गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभाग प्रशासनांतर्गत येत असलेल्या पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन उपलेंचवार यांच्या मनमानी कारभारामुळे सर्व कर्मचारी त्रस्त झाल्याची चर्चा आहे। डॉक्टर गजानन उपलेंचवार यांच्या भोंगळ कारभारामुळे आणि मनमानी कारभारामुळे त्रस्त झाल्याची चर्चा आहे। पोराला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचारी कार्यरत असूनही कंत्राटी महिला, CHO आणि MPW कर्मचाऱ्यांची रात्री ड्युटी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्क आणि अन्याय विरोधात काही बोललं तर मात्र डॉक्टर गजानन उपलेंचवार हे कर्मचाऱ्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचं नोटीस बजावत आणि खुलासा मागण्यात तरबेज आहेत। रात्री बेरात्री काही काम नसताना कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून दवाखान्यात बोलवल्यास साधन नसल्यानं आपल्या पतीला सोबत घेऊन जाणारच, मात्र डॉक्टर गजानन उपलेंचवार यांच्या डोक्यात घुसत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल। या डॉक्टरला वटणीवर आणण्यासाठी संबंधित सर्व जनहितार्थ सेवा देणाऱ्या संघटनेच्या वतीने संघटित होऊन आंदोलन करण्याची गरज आहे। शासन प्रशासनाने आणि जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाच्या वतीने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्यांसाठी चर्चा सुरू आहे। दिनांक 22 ऑगस्ट रोजी केवळ दैनंदिन डायरा तपासणीसाठी मीटिंग बोलावली होती, परंतु अचानक चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा भीषण अपघात झाला आणि गंभीर जखमी झाले। तरीही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन डायरा तपासणीचं काम सुरू ठेवलं। अपघातामुळे गंभीर जखमी झालेल्याची मदत करण्यासाठी अनेक आरोग्य कर्मचारी डायरी तपासणीसाठी उपस्थित राहू शकले नाही। अशा कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याची आणि नोटीस देण्याची धमकीही देण्यास हे वैद्यकीय अधिकारी विसरत नाही। यावरून डॉक्टर गजानन उपलेंचवार हे किती मग्रूर असतील याची कल्पना येते। या अपघातात 2 आरोग्य कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाले। यात साखरा उपकेंद्र येथे कार्यरत असलेल्या CHO डॉक्टर सीमा ढवळे, कंत्राटी परिचारिका वैशाली कुळमेथे गंभीर जखमी झाल्यात। त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली। ती शस्त्रक्रिया तब्बल 2 तास असल्याचं डॉक्टर सहारे यांनी सांगितलं। या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत आणि सहकार्य करण्यात येणार असल्याचं सांगून मनोधैर्य वाढवलं। मात्र डॉक्टर गजानन उपलेंचवार यांनी वेतन कपात करण्यात येणार असल्याच्या आणि नोटीस बजावण्यात येणार असल्याच्या धमक्या देत डायरा तपासणीचं काम सुरू ठेवलं। या अपघातामुळे डॉक्टर उपलेंचवार यांच्या कुकर्मांची माहिती समोर आली आहे। पुढे एक माहिती कथेच्या रूपाने बाहेर येण्यासाठी वेळ लागणार आहे। त्यानिमित्तानं डॉक्टर उपलेंचवारांच्या बातम्याही वाचकांना रुचीनं वाचायला मिळणार आहेत। स्वतः डॉक्टर उपलेंचवार हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी राहत नाही आणि उपकेंद्राची आणि पथकाची तपासणी करण्यासाठी मात्र रात्री 7 वाजताच्या नंतरही तर कधी सकाळी 8 वाजताच्या अगोदरच भेट देऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मानहानी करण्यासाठी हा स्वतंत्र नियम याच डॉक्टरांसाठी तयार करण्यात आला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। प्रतिनिधी चक्रधर मेश्राम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।